अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेमध्ये कसोटी। ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट। तर उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरील हल्ला, काँग्रेस सदस्य संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका। वक्फच्याच बाजूने मतदान केलं, 3 वाजेपर्यंत सभागृहातच होतो। भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। संसदेनं मंजूर केलेला कायदा पाळावाच लागेल। वक्फ दुरुस्ती कायदा मानणार नाही म्हणणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा। मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक। मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेमध्ये सुद्धा धडक। मराठीच्या वापराचा आग्रह। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे। आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा। कुणाल कामराच्या पुढच्या शोच्या तिकीटचं बुकिंग करू नका। शिंदे सेनेच्या राहुल कन्हाल यांचं बुक माय शोला धमकीवजा पत्र। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विष्णोई गँगच्या 5 जणांना अटक। 7 पिस्तुलं 21 काडतुसं जप्त। उद्योगपती आणि अभिनेता निशाण्यावर होते, सूत्रांची माहिती। अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका। भारतावरती 26% कराची घोषणा। ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका। नंदुरबारमध्ये गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांचं नुकसान। आंबा काजू बागायतदार हवालदिल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।